हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, कसं असतं ब्लाऊज साडी कितीही सिंपल असू द्या, 200 ते 250 150 रुपयाची साडी असू द्या, पण त्याच्यावरचा ब्लाऊज जर सुंदर छान असा थोडासा डिझायनर शिवला तर त्या साडीला अतिशय छान असा लुक येतो असं म्हणतात, ते खरंच आहे। तर त्यासाठीच आज आपण सिंपल असं ब्लाऊजची डिझाइन पाहणार आहोत। एकदम सिंपल साडी आहे, तर त्यावरचा डिझायनर ब्लाऊज स्टिच करणार आहोत। तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे मी बाही जी आहे तर ती फुगाबाही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं बघू शकताय आपण पाठीमागचा पॅटर्न घेतलेला आहे। गळा उंचीनुसार 9.5 इंच असा गळा मी गोल आकारामध्ये गळा कट करून घेतलेला आहे आणि गोल डिझाइन वरतीच म्हणजे गळ्यावरतीच आपण डिझाइन बनवणार आहोत आणि ती सिंपल एकदम लेस लावून आपण डिझाइन बनवणार आहोत। तर हा जो ब्लाऊज बनवला आहे आणि त्या कस्टमरला दिलेले आहेत मी ब्लाऊज, तर त्या कस्टमरचा रिव्ह्यू इतका छान आलेला आहे, त्यांचे ब्लाऊज इतके छान बसलेले आहेत आणि त्यांना अतिशय ब्लाऊज हे आवडलेले आहेत। म्हणजे एकदम साध्या साड्या असल्या तरीही तुम्ही इतके छान ब्लाऊज शिवले डिझायनर असं त्यांचं मत होतं। तर त्यामुळे तुम्हालाही सांगायचं आहे की सिंपल साडी जरी असेल थोडीफार डिझाइन करा, म्हणजेच कस्टमर आहे तर आपोआपच आपल्याकडे वळतील आणि कुठेही जाणार नाहीत कस्टमर आपल्याला सोडून। तर त्यामुळे आपल्याला थोड्याफार ट्रिक्स अवलंबाव्या लागतात। तर त्यामुळे इथे बघू शकताय मी पाठीमागचा भाग जो आहे तर तो अगोदर कंप्लीट करून घेते। कमरेच्या बाजूने आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे आणि तशीच गळ्यालाही टिप मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊज जो आहे तर तो मध्यभागून आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे नंतर त्याच्यावरती आपल्याला दाबटीप मारायची आहे। या प्रोसेस जे आहे तर ते मी प्रत्येक ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतच असते। तर एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न असतो माझा की जेणेकरून ज्या महिला घरात बसून शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी माझे व्हिडिओज आहेत तर ते अतिशय म्हणजे त्यांच्यासाठी एकदम फायदेशीर ठरावेत, यासाठीच माझा अतोनात प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन माहिती पोहोचावी ब्लाऊजच्या संदर्भात। तर इथे बघू शकताय मी ब्लाऊजला छोटे छोटे कट्स मारून घेतलेले होते गळ्याला आणि गळा जो आहे गळा आणि पाठीमागचा खालचा जो पूर्ण ब्लाऊज आहे तर तो बाहेर काढून असा सरळ बाजूने करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून दाबटीप आता मारून घेणार आहे। खालच्या बाजूने दाबटीप मारून घेतली, आता वरच्याही बाजूला आपल्याला दाबटीप जी आहे तर ती मारून घ्यायची आहे। सावकाश पद्धतीने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि हा जो कपडा आहे तर तो एकदम सुळसुळा कपडा आहे, तर ही मला सवय असल्यामुळे व्यवस्थित असं आलेला आहे। परंतु तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही इथं पिना वगैरे लावून अटॅच करून तुम्ही अशा प्रकारे टिप मारून घेऊ शकता। पिना लावल्यामुळे काय चुन्या वगैरे पडणार नाहीत। इथं बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपले गळा जो आहे तर तो झालेला आहे। याच्यानंतर आता राहिलेले दोन्ही पार्ट, साईडचं पार्ट, मुंड्याचा पार्ट सगळा मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक जे आहे तर ते दोन्ही घेऊन अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघा संपूर्ण भागाला मी शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्राचं जे उरलेलं असतं तर ते आपण इथं कट करून घेणार आहोत। तर आता मी इथे शिलाई मारून कटिंग करून घेते। तोपर्यंत आपल्याला जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच आला असाल आणि असं छान छान असं ब्लाऊज कटिंग स्टिचिंग यांच्या रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। तर इथे बघू शकता आता मी संपूर्ण करून घेतलेला आहे, ब्लाऊजला टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि आता पाठीमागचा टक्स जो आहे तर तो कंप्लीट करून घेते आहे। तर पाठीमागच्या बाजूने जे आहे तर ते कंप्लीट करून झालेले आहेत दोन्ही टक्स। तर आता इथे बघू शकता व्यवस्थित असा गळा जो आहे तर तो टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि 1 इंचाच्या अंतरावरती अशा प्रकारे मी मार्किंग करून घेते। 1 इंचाचा अंतर इथे मी ठेवलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला लेस घ्यायची आहे। तर तुम्ही इथं साडीवरती जर कॉन्ट्रास्ट लेस असेल तर लेस तुम्ही कॉन्ट्रास्ट वापरू शकता। मी इथे गोल्डन कलरची लेस वापरणार आहे। तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे, दुसऱ्याही बाजूला मार्किंग करायचं आहे। तर खूप सुंदर एकदम साधी सोपी डिझाइन आहे, परंतु ब्लाऊज घातल्याच्या नंतर अतिशय साडीला पण लुक येतो आणि ब्लाऊजला पण लुक येतो। तर
इथे बघा अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा हे बघा अशा गोल असा मार्किंग केले, चंद्राकार अर्धचंद्र, आणि त्याच्यावरून इथे लेस लावते. आता इथे मी गोल्डनच लेस वापरलेली आहे. तुम्ही 2 कलरची लेस वापरू शकता कॉन्ट्रास्टमध्ये, तुमच्या साडीसारखी ब्लाऊजसारखी अशी 2 कलरचीही लेस वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे मी गोल्डन वापरलेली आहे आणि लेसला दोन्ही बाजूला टिपा मारायच्या आहेत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा आता मी सिंगल टिप मारून घेतली. आता लगेच इकडच्या साईडला सुद्धा वळवून घेतली. तर डबल टिपा मारल्यामुळे काय होतं, आपली जी लेस आहे तर एकदम फिनिशिंग सहित आपली इथं अटॅच होऊन जाते. एक्स्ट्राची लेस कट करून घेतली. तर हे बघा जे आपलं मार्किंग होतं त्याच्या पुढं थोडी पण लेस येऊ द्यायची नाही, कारण दुसरी लेस लावल्याच्या नंतर थोडंसं तरी बाहेर येईल. तर त्याच्यानंतर दुसरी आणखी लेस घेतली आणि वरून आता जिथून मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला लावत यायची आहे. तर इथून लावत आल्याच्या नंतर हे बघा साईडला एका साईडला घ्यायची आहे मार्किंग वरूनच आपल्याला, आणि खालच्या बाजूने कट करून घेऊन आतल्या बाजूला फोल्ड करून अशा प्रकारे गोल अशा आकारात वळवून घ्यायची आहे. तर आता इथे एका साईडला लावली आणि आता लगेच दुसऱ्या बाजूने सुद्धा टिप मारून घ्यायची आहे लगेचच, आणि त्याच्यानंतर अशीच लेस आपल्याला पलीकडच्या बाजूने दोन्ही बाजूला लावून घ्यायची आहे. तर खूप सुंदर असा लुक येणार आहे. आणि लेस लावल्याच्या नंतर बघा आता इथं खालच्या बाजूला तुम्ही जिथं आपला जॉईंट आलेला आहे लेसचा त्या ठिकाणी एखादं कुंदन किंवा छोटे छोटे बटन मिळतात, साडीसारखे किंवा ब्लाऊजसारखे बटन जे असतात तर ते बटन तुम्ही लावू शकता. मोठेवाले छोटेवाले कुंदन किंवा छोटे छोटे पॅचेस मिळतात. 2-3 पॅचेस जरी लावले तर अतिशय सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊजला येऊन जातो. तर मैत्रिणी, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली, हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून बघा आपण नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येण्यासाठी मला तुमचं एक जे लाईक आहे तर ते नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला खूप सारं मोटिवेशन मिळतं. तुमच्याकडून मला प्रेरणा मिळतात की मला असं वाटतं की माझे व्हिडिओज जे आहेत, माझे ब्लाऊज डिझाईन्स जे आहेत तर ते तुम्हाला खूप आवडत आहेत. त्यामुळं मग मी आणखी नवीन तुमच्यापर्यंत डिझाईन्स प्रत्येकाचे वेगवेगळे ब्लाऊजचे ड्रेसेसचे, त्याच्यानंतर आपण जे DIYs बनवतो त्यांचेसुद्धा व्हिडिओज घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओच्या खाली कमेंट करत चला की तुम्हाला व्हिडिओज कसा वाटतो किंवा डिझाईन्स कशा वाटतात हे थोडंसं कमेंट करत चला. तर मैत्रिणींनो, चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तर डिझाईन बघा, खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.